सो आज लॉ ऑफ अट्रॅक्शन या क्लासमध्ये आपण कोणता टॉपिक घेणार आहोत? तो टॉपिक आहे मित्रांनो आजचा, की आपले जे गोल्स आहेत त्या गोल्सला आपण कसं अचीव करू. थोडासा वेळ काढा आज 11:30 पर्यंत. आपण नंतरही बोलू, काळजी करू नका. ठीक आहे. ज्यांना पेमेंट करायचं आहे ते पेमेंट करू शकता. चॅटबॉक्समध्ये गुगल पे, फोन पे नंबर येत आहे, लिंक येत आहे, त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे. सो हा संपूर्ण 11 दिवसाचा जो आपला क्लास आहे, ज्याचं नाव होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन, हा क्लास उद्या संपणार आहे. त्याच्यात आज जो 10व्या दिवसाचा विषय आहे तो आहे गोल मॅनिफेस्टेशन सिक्रेट. बऱ्याचदा आपण स्वप्न पाहतो किंवा अनेक स्वप्न आपल्या जीवनामध्ये असतात, पण त्या स्वप्नांना पूर्ण मोजकेच लोक करू शकतात. सगळे लोक नाही करू शकत. का नाही करू शकत? ते सिक्रेट मी तुम्हाला आज सांगणार आहे. 7 सिक्रेट सांगणार आहे मी तुम्हाला. आणि अजूनही जर तुम्ही विचार करत असाल की सर मी पंचतत्वाचा क्लास करू की नाही, हे 7 सिक्रेट जर तुम्हाला आवडले तर कुठूनही पैसे ऍडजस्ट करा आणि हा क्लास करा. कोणता? पंचतत्वाचा. अगदी कमी याच्यात आहे. ठीक आहे. सो आता ऐकून घ्या आजचा विषय. आपण पहिले 9 दिवस काही गोष्टींचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूडचा आपण अभ्यास केला, व्हिज्युअलायझेशनचा आपण अभ्यास केला, अफर्मेशनचा आपण अभ्यास केला, मनी माइंडसेट काय आपण समजलं, नातं कसं अट्रॅक्ट करायचं चांगलं हे आपण समजलं, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग आपण समजलं, एनर्जी मॅनेजमेंट आपण समजलं. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजलो. आपल्याला हवं ते आयुष्यात प्रत्यक्षात कसं आणायचं याच्याबद्दल सुद्धा आपण खूप चर्चा केली मागच्या 9, 10, 11 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 9 दिवसामध्ये. आजचा 10वा दिवस आहे. पण मी एक प्रश्न विचारतो सर्वांना, त्याचं उत्तर मनातल्या मनात द्यायचं तुम्ही, की गेल्या 5 वर्षात आज 2026 चालू आहे, 2020 पासून, कोविड पासून तुम्ही किती स्वप्न बघितले, किती गोल ठरवले, ते मग बिझनेसचे गोल असतील, नात्याचे गोल असतील, नवीन घर घेण्याचे गोल असतील, कार घेण्याचे गोल असतील, पैसे मिळवण्याचे गोल असतील, नातेसंबंधाचे गोल असतील, हेल्थचे गोल असतील. किती गोल बघितले, किती गोल ठरवले, किती स्वप्न बघितले? बघितले का? येस नो हात वर करा सर्वांनी. बघितले का? एखादा तरी स्वप्न बघितलं असेल ना, हात वर करा. गुड. हात खाली करा. आता मला सांगा, त्यातले किती पूर्ण झाले? स्वतःला उत्तर द्या. किती पूर्ण झाले? मी एक गोल पाहिलं होतं, की मला मर्सिडीज घ्यायची आहे, ते पूर्ण झालं. दुसरं पाहिलं मला BMW घ्यायचे, पूर्ण झालं. तिसरं पाहिलं तर मला घर घ्यायचं ते पूर्ण झालं. चौथं पाहिलं होतं मला ऑफिस करायचं होतं, ते पूर्ण झालं. 5वं पाहिलं होतं की मला 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं ते पूर्ण झालं. 6वं आत्ता पाहिलं होतं मी, की माझ्या मीटिंगमध्ये 1,000 लोक बसलेले असले पाहिजे, तेही पूर्ण झालं. पहिल्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल 1,000 लोक होते. दुसऱ्या दिवशी होते मला वाटते 900-1000 लोक. ओके. मग काही लोकांचे गोल पूर्ण होतात, काही लोकांचे का होत नाही? हा आहे मेन मुद्दा, जो आपल्याला सामान्य माणसाला समजला पाहिजे आणि जो आपल्यापासून लपून ठेवलेला आहे आतापर्यंत. कुणीतरी एखादाच माझ्यासारखा वेडा जो माणूस आहे, तोच तुम्हाला हे सिक्रेट सांगेल. नाहीतर कोणी हे सिक्रेट फुकट सांगायला बसलेलं नाही आहे, हे तुम्हालाही माहित आहे. एवढे समजदार तुम्ही आहात. मग लोकांच्या जीवनामध्ये ते गोल मॅनिफेस्ट का नाही होत? हे आपण आज शिकणार आहोत 10व्या दिवशी. आणि हा महत्वाचा विषय आहे. एखादा दिवस जर का तुम्ही अर्धा तास उशिरा झोपले, तर काही फरक पडणार नाही. पण जर आज काहीतरी शिकले, तर आयुष्यात खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे घरच्यांना सांगून द्या, की आज 11:30 वाजणार आहेत. बाबाजी आज खूप फॉर्ममध्ये आहेत. बाबाजी कोणाचं ऐकणार नाहीत. ओके? आज 11:30 वाजणार आहेत. ठीक आहे? चला पुढे जाऊ. थोडीशी गंमत गरजेची आहे. सो गोल लिहिणे आणि गोल मिळवणे या 2 गोष्टीत खूप मोठा फरक आहे. का बरं? आज मी त्याचे 7 सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे. 7 सिक्रेट. बरेच लोक जीवनामध्ये गोल सेट करतात फक्त. ते मॅनिफेस्ट नाही करत. ते सेट करतात, की मला हे पाहिजे, मला हे मिळवायचं आहे वगैरे, वगैरे, वगैरे. पण ते मॅनिफेस्ट नाही करत. इज माय व्हॉइस क्लिअर एव्हरीबडी? आर यू ऑल विथ मी? रेज युअर हँड. शो मी जरा. गुड. ओके. सो बरेच लोक फक्त गोल सेट करतात. ते अचीव करण्यासाठी त्याला मॅनिफेस्ट करत नाही. हाऊ टू डू दॅट? नाऊ लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. दिस सेशन वुड चेंज युअर माइंड कम्प्लिटली. हा आणि उद्याचा सेशन, दोन्ही सेशन फार महत्वाचे आहे. सो पहिलं सिक्रेट लिहून घ्या तुमच्या डायरीमध्ये, जर डायरी असेल तुमच्याकडे तर. नंबर लिहिला ना कस्टमर केअरचा? पेन डायरी आहे ना? हा, कस्टमर केअरचा नंबर लिहा. 70 20 10 89 25. मराठीत सांगतो, 70 20 10 89 25.
ठीक आहे. आता लिहा सिक्रेट नंबर 1 त्याच्या खाली. सिक्रेट नंबर 1. सिक्रेट नंबर 1 आहे मित्रांनो. का बरं अचीव्ह नाही करू शकत? पहिली गोष्ट असते क्लॅरिटी नाही. काय नाही? क्लॅरिटी नाही. मला गाडी घ्यायची आहे एवढंच माहित आहे त्याला. कोणती गाडी, कोणतं मॉडेल, कोणता रंग, कोणती कंपनी, कधी घ्यायची आहे, किती पैसे लागतात, हे त्याला काहीच माहित नाही. म्हणून त्याचं डोकं ती गाडी मिळवण्यासाठी तेवढ्या फास्ट काम नाही करत जेवढं केलं पाहिजे. समजलं? मला पास व्हायचं आहे, किती पर्सेंटेजनी पास व्हायचं हे त्याला क्लॅरिटी नसते. मला सर पैसे पाहिजे, अरे किती पाहिजे? हे घे 100 रुपये, बस मिळाले पैसे, खुश. तूच तर म्हटलं पैसे पाहिजे. नाही हो सर, मला खूप मोठे पाहिजे. खूप मोठे? हे घे 500 रुपये, खुश. नाही हो सर, अजून पाहिजे. किती? किती? राईट द नंबर. त्याला म्हणतात क्लॅरिटी. बहुतेक लोक काय म्हणतात, मला खूप पैसे कमवायचे. अरे पण किती? कधीपर्यंत? मग खूप पैसे, सर मला 10 लाख एक्झाम्पल. सर मला आहे ना 1 करोड कमवायचे. ओके. मग आता तुम्ही वयाच्या 70व्या वर्षी आहात. 70वं वर्ष तुमचं चालू आहे आणि आता तुमच्याकडे 1 करोड आले, चालेल का? नाही. सर मला बीएमडब्ल्यू घ्यायचे. बरं ठीक आहे. वयाच्या 65 एज जेव्हा तुमचं चालू आहे तेव्हा तुम्ही बीएमडब्ल्यू घेतले. आता ते हँडल, त्याला स्टेअरिंग म्हणतात, ते पण फिरणार नाही तुमच्याकडून. काय फायदा त्याचा घेऊन? मजे की बात आहे की नाही? म्हणून किती पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट, कशासाठी पाहिजे. एक उदाहरण देतो, लक्ष देऊन ऐका. इमॅजिन करा फक्त, डोक्यातल्या डोक्यात इमॅजिन करा. तुमच्या घरात एखादं लहान बाळ आहे, 5, 6, 7 वर्षाचं. तुमचं बाळ कधीतरी लहान असेल ना. असं इमॅजिन करा, तो टाइम आठवा की 5, 6 वर्षाचं एक बाळ आहे तुमच्या घरात. बाहेर कर्फ्यू लागलेला आहे. बाहेर कर्फ्यू लागलेला आहे. तुमच्या घरातला सर्व किराणा संपलेला आहे. घरात काहीच नाही खाण्यासाठी. आणि ते बाळ तुमच्याकडे बघत आहे की पप्पा काहीतरी आणतील, मम्मी काहीतरी करेल. आता बाहेर तर जाऊ शकत नाही तुम्ही, कारण बाहेर कर्फ्यू लागलेला आहे. आणि जो शेजारी आहे तुमचा, त्याच्याशी तुमचं पटत नाही, तर त्याला तुम्ही काही मागू शकत नाही. आता जेव्हा ते बाळ तुमच्याकडे बघत आहे, लिसन टू मी व्हेरी केअरफुली, दिस कॅन कम्प्लिटली ब्लो युअर माइंड. ओके. ते बाळ जेव्हा तुमच्याकडे बघत आहे, त्याला भूक लागलेली आहे हे तुम्हाला समजत आहे. आता एक बाप म्हणून, एक आई म्हणून तुम्ही काय करायला तयार व्हाल? उत्तर आहे, मी काहीही करायला तयार होईल सर. मी त्या बाजूच्याचे हात पाय पकडायला तयार होईल. मी त्याची माफी मागेल. पण बाबा माझ्या मुलाला जेवू दे, काहीतरी दे तुझ्याकडे असेल तर. एखादं दुकान बंद असेल, कर्फ्यू असेल, ते दुकान मी उघडेल, पोलिसांनी मला मारलं तरी चालते, पण माझ्या मुलाचं पोट भरलं पाहिजे. येस नो एव्हरीबडी, हात वर करून सांगा. बरोबर आहे? मी मी बरोबर बोलतोय? एवढं इमोशन स्ट्रॉंग असेल आपलं? येस नो? ऍग्री? मग आता तुमचाच मुलगा, तुमचीच मुलगी उपाशी झोपत आहे का? जगात तर हजारो लोक, लाखो लोक रोज उपाशी झोपतात. तेव्हा आपल्याला काही फरक पडतो का? नहीं पड़त. का नहीं पड़त? बिकॉज उनके साथ कोई इमोशनल कनेक्शन नहीं है हमारा. बस हीच गोष्ट आपल्याला समजायची आहे. जे काही गोल तुम्ही डिसाईड करता लाईफमध्ये, पैशाचा असू द्या, नात्याचा असू द्या, कोणत्याही गोष्ट, त्याच्यासोबत तुमचं इमोशनल कनेक्शन कसं आहे, की चाहिए ही चाहिए, होना ही चाहिए, हे करायचंच आहे मला. तसं जेव्हा असेल, की जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत मला काही झोप लागत नाही, तेव्हा ते गोल अचीव्ह होते. त्याला म्हणतात क्लॅरिटी. नंबर 1 क्लिअर आहे? ओके. एखादा ओला ड्रायव्हर आहे, एखादा ओला कॅब बुक केली तुम्ही आणि त्याच्या ओलामध्ये बसले किंवा ऑटो रिक्षामध्ये बसले, आणि त्याला म्हटलं, त्याने विचारलं कुठे, किधर जाने का है? तुम्ही म्हटलं लेके चल किधर भी जा तेरे मन से. तो कुठे घेऊन जाईल तुम्हाला? कुठे घेऊन जाऊ शकतो का? नाही. कारण गोल निश्चित नाहीये. म्हणून पुढच्या 12 महिन्यात पेन घ्या हातात पटकन. फ्री क्लास आहे म्हणून काहीतरी टाइमपास नाही करणार मी. पेन घ्या हातात. पुढच्या 12 महिन्यात, आजचा जून महिना चालू आहे, जून 2027 पर्यंत 3 गोष्टी लिहा अशा महत्वाच्या, की ज्या अर्जंटमध्ये तुम्हाला, त्या तुमच्यासाठी गोल आहे, ते तुमच्या लाईफचं आणि ते तुम्हाला मिळवायचंच आहे. मग ते हेल्थच्या बाबतीत असू शकते, पैशाच्या बाबतीत असू शकते, रिलेशनच्या बाबतीत असू शकते. आणि ते स्पेसिफिक करा उद्या बसून आरामात. आता नका करत बसू.
उद्या बसून आरामात स्पेसिफिक करा की किती दिवसात किती किलो वजन कमी करायचं आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, कुठं पैसे खर्च, आणि जे करावं लागेल ते करा. नाही तर मग सर, मला 1 करोड रुपये कमवायचे आहे, पण त्याच्यासाठी सर मला ते 50 लाख रुपये इथं इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, ते तर माझ्याकडे नाही आहे, मग मी काय करू? अरे ठीक आहे, तर 1 लाख रुपयापासून सुरुवात कर, 10,000 पासून सुरुवात कर, काहीतरी तर असेल. कुछ तो होगा, ये मत बताओ की नहीं होगा. कुछ तो हो सकता है ना. बंद घड्याळी 2 वेळा बरोबर टाइम दाखवते ना. होऊ शकते काहीतरी. कोशिश तो कर मेरे भाई. है ना? ठीक आहे जी. ओके. नंबर 2, सिक्रेट नंबर 2 लिहा. इमोशनल कनेक्शन, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. गोल हा डोक्याने नाही अचीव्ह होत. कसं? हा विचार नका करू तुम्ही. हा विचार मी कधीच नाही केला आयुष्यात आतापर्यंत, की कसं होईल. मी ठरवलं की मला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा हिलिंगचा प्रोग्राम घ्यायचा आहे. मलाही माहित नव्हतं कसं. मलाही माहित नव्हतं लोक कुठून येतील. अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आले. मागच्या वर्षी 2 प्रोग्राम केले, एक नाही 2. आणि या वर्षी पण मोठा प्रोग्राम करणार आहे. आता शब्द देतो तुम्हाला मी. ओके. आना आप सभी लोग. नहीं आए तो देख लेना एटलीस्ट इंस्टाग्राम पे. लेकिन मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही या. पुण्यात होईल तो प्रोग्राम. मोठा प्रोग्राम होईल 400-500 लोकांचा. नक्की या. 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा असेल. ठीक आहे. याल का तुम्ही? हात वर करून सांगा बरं, बघू दे मला किती लोक येतील. याल का तुम्ही? येस नो? गुड गुड. थँक्यू. हा, थँक्यू फॉर युअर सपोर्ट. तुमच्या आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. चला पुढे जाऊ. ओके. सो लोक गोल लिहितात पण ते फील नाही करत, त्यामुळे ते अचीव नाही करत. मला 20 लाख कमवायचे आहे, पण का? हे उत्तर नाही आहे त्याच्याकडे. आता जर आपल्याला 1 करोड रुपये दिले, तर त्या 1 करोडचं आपण काय करणार, याचा परफेक्ट आन्सर आहे का आपल्याकडे? 2-4च गोष्टी आहेत आपल्या डोक्यात फक्त. तेच आपल्याला वाटतं की तेच गोल रायटिंग आहे. घर, गाडी, बंगला, ढमकं टमकं, बस झालं. ते एफडी करेल सर मी, असं करेल. हे 4-5 गोष्टीच्या वर आहे की नाही, काही जग आहे की नाही? तर ते विचार करा, ते लिहावं लागेल तुम्हाला. वाय, का पाहिजे मला? कुटुंबासाठी पाहिजे, मला फ्रीडमसाठी पाहिजे, मला ट्रॅव्हल करायचं त्यासाठी पाहिजे, मला नवीन नॉलेज घ्यायचं त्यासाठी पाहिजे, मला कोणाला तरी हेल्प करायचं त्यासाठी पाहिजे, मला कोणासाठी तरी शाळा उघडायची त्यासाठी पाहिजे. कशासाठी पाहिजे? रिझन जितका स्ट्रॉंग असेल, मॅनिफेस्टेशन तितक्या लवकर होईल तुमच्या लाईफमध्ये. लक्षात ठेवा. बाकी कोणतेच रूल काम नाही करणार. 369 आणि 639 काहीच नाही काम करणार तुमच्यासाठी. रिझन स्ट्रॉंग पाहिजे. मी काय म्हंटल, तुमचा मुलगा उपाशी आहे. आता मला सांगा, गरज आहे का तुम्हाला कोणत्या मोटिवेशनची? आहे का गरज? नहीं. अब तुम किससे भी भिड़ जाएंगे, किससे भी. क्योंकि भैया बच्चा मेरा भूखा है, मेरे को नहीं मालूम. चाहिए मतलब आता तिथं काही येणार का निगेटिव्ह, की नाही नाही बाहेर तर कर्फ्यू चालू आहे, मी कसं जाऊ? कर्फ्यू? अरे, तिकडे हे फायरिंग चालू असली तरी जाणार तो बाहेर. काय म्हणता तुम्ही? ये है रिझन स्ट्रॉंग. ओके. पुढचं ऍक्टिव्हिटी नंबर 2. ओके. जे तुम्ही लिहित आहात आता डायरीमध्ये, ते प्रत्येक गोल तुमच्या समोर ठेवा. आणि हे मला का हवं आहे ते विचारा. 10 रिझन लिहा की हे कारण आहे, हे कारण आहे, हे कारण आहे, हे कारण आहे, हे कारण आहे. कोणाची तरी बीएमडब्ल्यू पाहिली म्हणून मला बीएमडब्ल्यू पाहिजे का? तर मग ती येणार नाही रे भाऊ. तुला का पाहिजे? मला कुणाला तरी दाखवायची आहे सर म्हणून पाहिजे का? सांगता नहीं येते इनके. पण मला पाहिजे सर. दॅट इज व्हॉट इज माय ड्रीम. मैं बताना चाहता हूँ 100, 1000, 10,000 मेरे जैसे माझ्या सारख्या तरुणांना मी हे सांगू इच्छितो की भैया, इट इज पॉसिबल फॉर यू. त्याच्यासाठी पाहिजे सर मला. कि अगर एक मिडिल क्लास बंदा ये कर सकता है तो आप भी कर सकते हो. एवरीबडी कैन डू इट. कोई बड़ी बात नहीं. डरा के रखा है आपको सिर्फ कि आप नहीं कर सकते. हर कोई कर सकता है. ह्याच्यासाठी काय पाहिजे सर मला? ह्याच्यासाठी मला मोठं व्हायचं आहे. 100% व्हाल तुम्ही. रिझन जेवढा स्ट्रॉंग. ठीक आहे. चला पुढे जाऊ. सिक्रेट नंबर किती सांगितले? 3 सांगितले आतापर्यंत. चौथा सिक्रेट लिहा. 3 सांगितले ना? नाही, 2 सिक्रेट सांगितले. ओके. तिसरा सिक्रेट लिहा. व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. हे तुम्हाला सर्व जर प्रॅक्टिकली शिकायचं असेल तर हे पेड कोर्सेसमध्ये आम्ही शिकवतो. पण आता हे फ्रीमध्ये जेवढं सांगू शकतो तेवढं मी सांगत आहे तुम्हाला. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला क्लिअर पिक्चर तुम्हाला दिसला पाहिजे. तुम्ही कुठे आहात, कोणासोबत आहात, कसं फील करत आहात हे.
ओके. ठीक आहे. त्याच्या पुढचं आहे चौथं सिक्रेट लिहा. 7 सिक्रेट सांगणार आहे मी. चौथं लिहा. आयडेंटिटी शिफ्ट. मी शिकवलं होतं आत्ताच, काल परवा. सर्वात मोठा आहे. गोल बदलतात लोक, पण आयडेंटिटी बदलत नाही. पहिल्या दिवशी हा ठरवतो, ऐका लक्ष देऊन. पहिल्या दिवशी गारवे सरांच्या क्लासमध्ये बसला, एकदम हाय मोटिवेटेड. हा काय ठरवतो, अभी तो सर मैं 1 करोड ही कमाऊंगा. जसा पुढचे 15 दिवस गेले, क्लास बंद झाला सरांचा. आता याला वाटते की ठीक आहे, 10 लाख आले तरी ठीक आहे. अजून 1 महिना गेला, 10 लाख नाही आले. अजून थोड्या वेळाने याला वाटते की ठीक आहे, 2 लाख आले तरी पण मी हॅपीच आहे. सध्याचं होऊन जाते, आपलं भागून जाते. अजून काही दिवस गेले, एक एक आले तरी बस आहे म्हणे आपल्याला. बस आपलं होते म्हणे, बस झालं म्हणे. म्हणून गोल बदलतात लोक, पण आइडेंटिटी बदलत नहीं कि आई एम हु आई एम. ओके, वो आइडेंटिटी को शिफ्ट करना पड़ेगा हमें. ठीक है. गोल आहे, समजा की मला मॅरेथॉन धावायचा आहे, हे गोल आहे. मला मॅरेथॉन धावायचा आहे, हे गोल झालं. पण आयडेंटिटी काय आहे, की मी एक ॲथलीट आहे, मी एक फिट व्यक्ती आहे, मी एक परफेक्ट ॲथलीट आहे, जो ते मॅरेथॉन धावू शकतो. ते आहे तुमची आयडेंटिटी. ओके. मला बिझनेस वाढवायचा आहे, हे झालं गोल. कोणीतरी लिहिलं होतं आता, सर बिझनेस वाढवण्यासाठी सिम्बॉल द्या. आहे की नाही, की ते गेले सोडून काय माहित. पण असतील तर त्यांनी ऐका, की सर मला बिझनेस वाढवायचा आहे, हे झालं गोल. पण तुम्ही रोज जेव्हा स्वतःला सांगाल की मी एक सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर आहे, हे झालं तुमची आयडेंटिटी. ओके. सो यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. आपको वो नहीं मिलता जो आप चाहते हो, आपको वो मिलता है जो आप हो. ओके, यू अंडरस्टँड. क्लिअर आहे. सो काही अफर्मेशन दिलेले आहेत मी, त्या अफर्मेशन करा. लिहून दिले आहे काल परवा, ते करा. सिक्रेट नंबर 5 लिहून घ्या. ऍक्शन अट्रॅक्ट मॅनिफेस्टेशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा क्लास करत आहे ना तुम्ही, 10 दिवस झाले. पण विचार केला का, त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये शेवटी एक शब्द आहे, तो शब्द आहे ऍक्शन. काय शब्द आहे, ऍक्शन. जर का मी तुम्हाला एक कोर्स सांगितला की हा कोर्स करून तुमचं आयुष्य फुल ना फुलाची पाकळी बदलू शकते, सो ऍक्शन घेतली पाहिजे आपण. काहीतरी केलं पाहिजे आपण, ते शिकलं पाहिजे आपण. मे बी दॅट कॅन चेंज, दॅट कॅन गिव्ह अस अ न्यू वे. ओके. सो ऍक्शन अट्रॅक्ट मॅनिफेस्टेशन. जो ईश्वराला, ब्रह्मांडाला ऍक्शन फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघा ना, काही लोक फक्त विचार करत बसतात की आपण ये करेंगे, वो करेंगे, ऐसा करेंगे. आणि काही लोक ते करून टाकतात. सो युनिव्हर्स जे आहे त्याला ऍक्शन आवडते. लोक म्हणतात मी व्हिज्युअलायझेशन करतो, अफर्मेशन करतो, पण ते ऍक्शन घेत नाहीत. एक शेतकरी आहे समजा, एक्झाम्पल, शेतकऱ्याचं एक्झाम्पल घेऊ, है ना. जो आपल्याला दिवस रात्र पोचतो त्याचं उदाहरण घेऊ. शेतकरी फक्त प्रार्थना करत आहे की हे भगवान, माझ्या मस्त चांगलं पीक आलं पाहिजे, यावर्षी खूप पैसे मिळाले. तर तो येईल का पीक. पण तो जेव्हा बी पेरतो, रात्रंदिवस त्याच्यामध्ये लावतो, मेहनत करतो, तेव्हा त्या ऍक्शननी ते काम होते. येस ना. ओके. सो तुम्ही जे गोल तुम्हाला मिळवायचे आहे पुढच्या 12 महिन्यातले, जे तुम्ही लिहिले 3 गोष्टी, त्याच्यासाठी आत्ता या क्षणाला कोणती ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही, उद्या सकाळी उठल्यावर कोणती ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही, आत्ता कोणती ऍक्शन घेतली पाहिजे तुम्ही, ते लिहा. ओके. पुढे जाऊ. सिक्रेट नंबर 6, ग्रॅटिट्यूड बिफोर मॅनिफेस्टेशन. मी सांगितलं होतं परवाच्या दिवशी, प्रार्थना ती नाही आहे की गेले देवापुढे आणि हे भगवान ये दे दे, वो दे दे, ऐसा दे दे, वैसा दे दे. त्याला प्रार्थना नाही म्हणत. हे सिक्रेट फार कमी लोकांना माहित आहे. प्रार्थना जे मिळालेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद देणे, त्याला प्रार्थना म्हणतात. सिक्रेट नंबर 6 आहे ग्रॅटिट्यूड बिफोर मॅनिफेस्टेशन. एखादी गोष्ट मिळण्याच्या आधी थँक्यू म्हणा. सर थँक्यू, इतका कमी याच्यात क्लास मिळाला तुमचा, बघा तुमचा क्लास किती जबरदस्त होईल. पहले ही दे दो. मैंने पहले थँक्यू बोल दिया आपको, की थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या या क्लासमध्ये येतात. बघा तुमच्यातले 200 लोक उद्या जॉईन होतील मला पंचतत्वमध्ये कदाचित. ओके. पहिले थँक्यू बोल दो. सो जे मास्टर्स असतात, जे लोक, बघा मी आतमधले सिक्रेट लाखो रुपयाचे तुम्हाला सांगून देते काय, हे जर तुम्ही सिरियसली घेतले ना, मा कसम बॉस,
एक दिन आके आप मुझे बोलेंगे कि सर अरे क्या दिन था वो, आपने मुझे बताया सर, मेरी लाइफ पूरी बदल गई। बोलना लेकिन आके, नहीं तो भूल जाएंगे। आके बोलना, कहीं पे तो भी इंस्टाग्राम हो और फेसबुक हो और युट्यूब हो, तुम्ही नाही बोलले तरी काही फरक पडत नाही, तिकडे सगळा हिशोब आहे. ठीक आहे. सो मी त्या हिशोबाला पाहतो फक्त. नीचे के अकाउंट को नहीं देखता, मैं ऊपर के अकाउंट को देखता हूँ. ठीक आहे. सो बहुतेक वेळा लोक म्हणतात की मी, मला मिळेल ना तेव्हा मी धन्यवाद देईल. अरे मिळाल्यावर तर प्रत्येक जण धन्यवाद देते बाबा. त्याला तर व्यवहार म्हणतात ना. मी तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवलं आणि तुम्ही धन्यवाद दिले मला, ते तर व्यवहार झाला. पण न मिळता जेव्हा तुम्ही धन्यवाद देता सृष्टीला, ब्रह्मांडाला, देवाला, लोकांना, तेव्हा बघा मग काय जादू होते. त्याला म्हणतात ग्रॅटिट्यूडची जादू. आणि ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर किती तारखेपासून, एक मिनिट थांबा, 22 तारखेपासून 15 दिवसाचा फ्री क्लास चालू होणार आहे. 22 तारखेपासून ग्रॅटिट्यूडचा तो क्लास जॉईन करा. तो पण रात्री असेल 10 ते 11, फ्री ऑफ कॉस्ट 15 दिवस. जसा हा क्लास होता तसंच. ऑफकोर्स त्याच्या मधात आम्ही आमचे बाकीचे प्रोडक्ट सांगणार आहे, पण ते काही तुम्हाला आम्ही जबरदस्ती करत नाही. ठीक आहे. पण अटेंड करा, यू विल लर्न द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. ठीक आहे. सो आधी धन्यवाद द्या, हे सिक्रेट नंबर 6 आहे. आणि शेवटचं सिक्रेट लिहून घ्या मित्रांनो, सिक्रेट नंबर 7. हे अजून खूप मोठा आहे विषय हा, पण वेळ कमी है, क्लास हा तेवढा, तुम्हालाही माहिती है, यू कैन अंडरस्टैंड. सो अगर मैं फ्री में इतना कुछ दे सकता हूँ आपको, तो मैं पेड में क्या क्या दे सकता हूँ. ओके, यू कैनॉट इमेजिन दिस. ठीक है. सो सिक्रेट नंबर 7 लिख लो मेरे भाइयों बहनों. त्याला म्हणतात लेट गो ऑफ अटॅचमेंट, बी डिटॅच. हा स्पिरिच्युअल सिक्रेट आहे. ओके. गोल असलं पाहिजे, त्या गोलसाठी ऍक्शनही घेतली पाहिजे, विश्वासही ठेवला पाहिजे की हे गोल पूर्ण होईल. पण ऑब्सेस नाही झालं पाहिजे की अरे सर होई नाही रहा सर, अरे कधी होते हे. ऑब्सेस जर का झालो तर ती गोष्ट दूर जाईल. झाड तर लावलं, पाणी तर रोज टाकणं चालू आहे, पण रोज पाहणं चालू आहे की वाढून का नाही राहिलं आहे, वाढून का नाही राहिलं, अरे मोठं का नाही होत आहे. त्याला म्हणतात ऑब्सेस होणे. सो डोंट बी ऑब्सेस अबाउट युअर गोल्स. जर का ऑब्सेस झाले तर मॅनिफेस्टेशनसाठी काम करणार नाही. ओके. इमेजिन करा, जस्ट इमेजिन. ओके, मेरे साथ साथ करो, आंखों को बंद करो जरा 2 मिनट के लिए. देखो जादू करते हैं कुछ, मैजिक. ओके. जस्ट क्लोज युअर आईज एव्हरीबडी अँड जस्ट इमॅजिन विथ मी. इमॅजिन करा की तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या घरी किंवा तुमच्या शहरामध्ये जो पेपर येतो, न्यूज पेपर. ओके. इमॅजिन करा फक्त, त्या न्यूज पेपरमध्ये पहिल्या पेजवर एक हेडलाईन आलेली आहे. आजपासून 3 वर्षांनी तुमच्याबद्दल एक हेडलाईन आलेली आहे त्या न्यूजपेपरमध्ये. इमॅजिन करा. उदाहरणार्थ तुम्ही जर नाशिकला राहत असाल तर समजा, नाशिकच्या एका गृहिणीने 50 लाखाचा व्यवसाय उभा केला, अशी हेडलाईन आहे. तुम्ही समजा एखादा व्यक्ती मुंबईमध्ये राहत असेल, तर मुंबईच्या एका शिक्षकाने 10,000 विद्यार्थ्यांचे जीवन बदलले. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या बाबतीतली एक हेडलाईन आली, इमॅजिन करा. 5 मिनिट इमॅजिन करा बरं, तुमच्याबद्दल काय हेडलाईन येऊ शकते 3 वर्षानंतर, जे वाचून तुम्हाला मजा येऊन जाईल. वाव, अमेझिंग, आय हॅव डन समथिंग. ओके. माझ्याबद्दल हेडलाईन आली समजा 3 वर्षांनी. मी इमॅजिन करतो की महाराष्ट्रातल्या एका मुलाने मराठी भाषेमध्ये लाखो लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवला. कसं वाटेल. ओके. सर्वांनी जर आपले हात हृदयावर ठेवा. पुट युअर हँड्स ऑन युअर हार्ट एव्हरीबडी. टेक अ डीप ब्रेथ. आज आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहोत. ठीक आहे, जाता जाता. सो आज मला सर्वांचे व्हिडिओ जे आहे ते कसे पाहिजे, शेवटी चालू पाहिजे. ठीक आहे. कारण आज आणि उद्या हे शेवटचे 2 दिवस आहेत. हम्म. ओके जी. तयार आहात. हात ठेवा जरा सर्वांनी हृदयावर आपल्या. मी जे म्हणतो ते माझ्या मागं म्हणा पूर्ण विश्वासाने, विथ फुल ऑफ ट्रस्ट. भूल जाओ सब कुछ. ओके. बस मेरे साथ बोलो, बोलो मेरे साथ. माझी स्वप्ने स्पष्ट आहेत. माझी स्वप्ने स्पष्ट आहेत.
मी माझ्या ध्येयांसाठी पात्र आहे. मी माझ्या ध्येयांसाठी पात्र आहे. मी कृती करतो. मी विश्वास ठेवतो. मी कृतज्ञ आहे. मी माझं नवीन भविष्य निर्माण करत आहे. मी माझे गोल्स माझ्याकडे आकर्षित करत आहे. नाव रिलॅक्स एव्हरीबॉडी. आज रात्री 3 गोल लिहायचे सर्वांनी. ओके, आणि त्याच्यावर काम करायचे. ओके, मजा आया? कुछ सीखा आज नया? ओके ओके. ज्यांना पंचतत्व सिम्बॉल साठी जायचं आहे त्यांच्यासाठी फक्त एक शेवटचं मी पटकन हे देतो, शेवटची एक माहिती देतो. मला माहिती आहे अजूनही बऱ्याच लोकांना पेमेंट करायचं असेल, पण काही लोकांना जमत नसेल, काही लोकांना ऑनलाईन नसेल. हे बघा, हे नंबर घ्या सर्वांनी, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, जसं तुम्हाला सोपं जाईल. नंबर आहे 70 20 10 89 25. आणि दुसरा नंबर काय आहे आपला? सांगा जरा चॅटबॉक्समध्ये मला दुसरा नंबर. यांचं नाव आहे वैभव. यांना तुम्ही सकाळी कॉल करू शकता. आपला दुसरा नंबर काय आहे चॅटबॉक्समध्ये सांगा मला. 72 190 15 130. दुसरा नंबर हा आहे 72 190 15 130. यांचं नाव आहे कोमल मॅडम. यांच्याशी पण तुम्ही सकाळी बोलू शकता. ओके, सकाळी 10 नंतर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आत्ता तुम्ही यांना व्हॉट्सअप टाकून ठेवू शकता, ते तुम्हाला सकाळी कॉल करतील. हे 2 नंबर आहेत. ओके, हे तुम्हाला क्रेडिट कार्ड पेमेंट, मोबाईल, फोन पे, गुगल पे सगळ्यासाठी गाईड करतील. ठीक आहे, ओके, क्लिअर आहे सर्वांना? यांना तुम्ही स्क्रीनशॉटही पाठवले तरी चालते. क्लिअर आहे? याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी पटकन. पंचतत्व सिम्बॉलसाठी हा क्लास चालू होणार आहे आपला 15 जून 2026 रात्री 10 ते 11. ठीक आहे, आता मी चॅटबॉक्स ओपन करत आहे. मला फक्त एकदा पटकन सर्वांनी सांगा, हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स फॉर लास्ट फ्यू डेज? कसा वाटला तुम्हाला हा क्लास आणि काय शिकले तुम्ही? उद्याचा शेवटचा दिवस आहे आपला, त्यामुळे आज आपल्याकडे थोडासा वेळ तुमचा मी एक्स्ट्रा घेतोय आज. ठीक है, उदय थोड़ा सा एक्स्ट्रा गिल. कैसा लग रहा है आपको? लग रहा है क्लास खत्म हो जाए कल? कितने लोगों को? ग्रेट, अमेजिंग एक्सपीरियंस, थैंक यू सो मच. चलो, सो लेट्स डू सम ऍक्टिव्हिटी. जाता जाता थोडीशी एक ऍक्टिव्हिटी करूया. सर्वांनी जरा 2 मिनिटासाठी व्हिडिओ ऑन करा मित्रांनो. जसे असाल, जिथं असाल तसे व्हिडिओ ऑन करा. प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ एव्हरीबडी. कॅन वी हॅव एक सॉन्ग लावू आपण छान सुंदर, आणि सर्वांनी जरा उभं राहिले तर फारच मजा येऊन जाईल. ओके, ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी उभं राहा. ज्यांना नाही शक्य त्यांनी बसून जरा स्वतःच्या शरीराला थोडासा त्रास द्या. ठीक आहे, पण द्या. ठीक आहे, ज्यांनी गुगल रिव्ह्यू अजूनही दिले नाही, कंजूसी करू नका. जर का मी कंजूसी केली नाही 11 दिवस, तर तुम्ही का कंजूसी करता यार? गुगलवर जाऊन तुम्ही 5 स्टार एक रिव्ह्यू नाही टाकू शकत? खरं सांगा मला, क्या जवाब देंगे यार आप भगवान को ऊपर जाके? हाँ, ऐसा होता है क्या? जाओ जरा गूगल पे जाओ, 5 स्टार रिव्ह्यू डालो जरा उधर गूगल पे. इथं काय चॅटबॉक्स मध्ये नका टाकू. हा, पेमेंटचे स्क्रीनशॉट इकडे नका टाकू हो साहेब. विक्रम साहेब, इथे नका टाकू. ते 7507 ला पाठव. ठीक आहे, चला. कॅमेरा ऑन केले सर्वांनी? चला चॅटबॉक्स बंद करू. कॅमेरा ऑन केले सर्वांनी? गुगलला रिव्ह्यू दिला नसेल, कंजूसी करू नका. वर गेल्यावर उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, उभे राहिले सगळे? व्हेरी गुड. चलो, कॅन वी हॅव द सॉन्ग प्लीज? गाना भी है, हमें गाना भी है. ओके, गाणं म्हणायचं आहे आणि सोबत सोबत तुम्हाला डान्स पण करायचा. दिव्या मॅडम, झोपायची वेळ झाली का? व्हेरी गुड. तू बंदे जल्द ही बदलेगा मंजर, झांक ले तू एक दफा बस दिल से अपने दिल के अंदर. तुझ में भी वो बात है